पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी आरोपी मुलाचे रक्त नमुने बदलण्याचा सल्ला डॉक्टर अजय तावरेनेच बिल्डर विशाल अग्रवाल याला दिल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। तर या संपूर्ण प्रकरणात डॉक्टर तावरेला विशाल अग्रवाल यांनी तब्बल 11 वेळा फोन केले होते। त्यावेळेस तावरे यांना आणखी कोणी संपर्क साधला होता याची माहिती अद्याप तरी समोर आली नाहीये। तर तांत्रिक विश्लेषण सध्या सुरू आहे। पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी आरोपी मुलाचे रक्त नमुने बदलण्याचा सल्ला हा डॉक्टर अजय तावरेनेच बिल्डर विशाल अग्रवाल याला दिल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। या संपूर्ण प्रकरणात डॉक्टर तावरे याला विशाल अग्रवाल यांनी तब्बल 11 वेळा फोन केले होते आणि यावेळेसच तावरे यांना आणखी कोणी फोन केलेत का, त्यांच्यासोबत कोणी संपर्क साधलाय का याची माहिती अद्याप तरी कळू शकलेली नाहीये। तर तांत्रिक विश्लेषण सध्या केलं जातंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या जात आहेत। प्रतीक्षा, आपण पाहतोय आरोपी मुलाचे रक्त नमुने होते आणि तेच बदलण्याचा सल्ला हा तावरेने दिल्याचं कळतंय। पोलीस तपासात हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। नक्कीच तावरे यांनी पोलिसांनी जेव्हा तावऱ्यांना अटक केली त्याच्यानंतर तावरेंनी ही कबुली दिलेली आहे की हा जो रक्ताचा नमुना जो बदलायचा होता तो त्याचा मास्टर माइंड हा तावरेच आहे, कुठेतरी हे समोर आलेलं आहे। परंतु विशाल अग्रवाल यांनी तब्बल 11 वेळा अजय तावरे यांच्याशी संपर्क साधला आणि या संपर्क साधल्यानंतर तावरे यांनी विशाल अग्रवाल यांना या प्रकारे सांगितलं आहे की रक्ताचे नमुने बदलले तर अल्कोहोलची चाचणी जी आहे ती त्या रक्ताच्या नमुन्यामध्ये येणार नाही। मात्र हा रक्ताचा नमुना कुणाचा घेण्यात आला होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये आणि या सगळ्याचा मास्टर माइंड जे आहे ते डॉक्टर अजय तावरे आहेत। त्यांनी पोलीस चौकशीमध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे। परंतु विशाल अग्रवाल यांनी अजय तावरे यांना एका आमदाराच्या मार्फत हा संपर्क साधला होता आणि त्या आमदाराने विशाल अग्रवाल यांना सुचवलं होतं की तुम्ही डॉक्टर अजय तावरे जे तिथं ब्लड बँकेमध्ये काम करत आहेत त्यांना तुम्ही संपर्क साधा। त्याच्यानंतर विशाल अग्रवाल यांनी तब्बल 11 वेळा अजय तावरे यांना कॉल केला। या कॉल नंतर विशाल तावरे यांनी विशाल अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला आणि त्याच्यानंतर आर्थिक देवाणघेवाण याच्यावर संपूर्ण चर्चा झाली आणि त्याच्यानंतर तावरे यांचे सहकारी श्रीहरी हरनोळ यांनी ही संपूर्ण धुरा सांभाळली आणि रक्ताचे नमुने हे बदलण्यात आले होते आणि जो मेन रक्ताचा रिपोर्ट होता तो त्याला कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली। मात्र या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांची ज्या प्रकारे बारीक नजर होती त्याच्यामुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आणि अजय तावरे यांना जेव्हा पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं तेव्हा मात्र अजय तावरे यांनी संपूर्ण प्रकरणाची कबुली जबाब दिलेला आहे आणि आता आम्ही एकेकाचं नाव पुढे करणार आहे असं देखील तावरे यांनी पोलिसांना सांगितलं आहे। तावरे आणि त्यांचे सहकारी आणि जो सहाय्यक सुरक्षा रक्षक होता घट कांबळे या तिघांना आता पोलीस कोठडीमध्ये आणण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच त्यांची एकूण चौकशी चालू आहे। तर दुसरीकडे सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची देखील कसून तपासणी आणि चौकशी चालू आहे। त्याच्यामुळे आता या येणाऱ्या चौकशीमध्ये काय काय निष्पन्न होते ते बघणं महत्वाचं राहील। वर्षा, अगदीच प्रतीक्षा, या चौकशी संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।